मंडळी, सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक मुलगा असतो, तो त्याच्या आई-वडिलांकडे सायकलसाठी हट्ट करत असतो. आई-वडील तो हट्ट पूर्ण करत नाही आणि त्यावर तो मुलगा रुसू लागतो. तरीही आई-वडील त्याकडे लक्ष देत नाही. मग मुलगा जेवण बंद करतो आणि सायकल पाहिजे, सायकल पाहिजे असा हट्ट करायला लागतो. मुलाच्या मनात आई-वडिलांविषयी इमेज, मला काहीच घेऊन देत नाही, म्हणजे हे चांगलं नाही अशी व्हायला लागते. त्यानंतर शेवटी आई-वडील कंटाळून त्याला सायकल घेऊन देतात. पण आता प्रश्न असा की त्या आई-वडिलांच्या वाईट झालेल्या इमेजचं काय? आई-वडील हळू-हळू लाडीगोडी लावून, गोड-गोड बोलून ते सुधारू पाहतात. ही झाली गोष्ट. आता मूळ मुद्दा, हीच गोष्ट कंपेअर करा सी आंदोलनासोबत आणि जेन मुलांसोबत. प्रधानांचा राजीनामा झाला आणि जेन मुलांचा हट्ट पूर्ण झाला. पण यातून ब्रेक झालेल्या भाजपच्या इमेजचं काय? यावरच भाजप आता लाडीगोडी लावताना दिसतंय. आता ही लाडीगोडी लावून भाजपला काय साध्य करायचंय? तर ते म्हणजे युवा वोट बँक. युवा मतदार त्यांच्या बाजूने असला की सगळी गाणी त्यांच्या हिशोबाने वाजतील. म्हणून भाजप आता जेनझी मुलांना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. याचंच उदाहरण म्हणजे मोहन भागवत यांची भेट. याच भेटीतून जेनझी मुलांना भाजप कशी लाडीगोडी लावतंय, त्यासोबत भाजप नाराज जेनझीला कसं मनवतंय. भाजप पक्षाची नवी स्ट्रॅटेजी काय असेल, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक मुद्दा बघूया की जेनझी मुलांची विचारसरणी कशी आहे. जेनझी मुलं ही स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यांना जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मिळवल्याशिवाय ते राहत नाही आणि त्यांच्या मनात जी गोष्ट आहे तीच गोष्ट त्यांच्या ओठावर असते. हे झालं स्वभावाच्या बाबतीत. आता कामाच्या बाबतीत त्यांचा स्वभाव हा कामाशी काम असतो. त्यांना जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी ते पूर्णपणे धडपड करतात. खरं तर त्यांना देशात कोणता धर्म आहे, कोणत्या धर्मावरून, कोणत्या जातीवरून काय वाद सुरू आहे, याबद्दल काही घेणं-देणं नाहीये. त्यांना त्यांचं काम हवंय आणि त्यांच्या कामात योग्य न्याय हवाय, म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी. म्हणूनच भाजप आता लाडीगोडी लावताना आपल्याला दिसून येते. आता या गोष्टीचा प्रभाव कसा असेल हे जेनझी मुलं आणि त्यांचा विचार ठरवतील. आता येऊया मुद्द्यावर की भाजप नाराज जेनझीला मनवण्यासाठी नेमकं काय करतंय. यात पहिली आणि सगळ्यात हुंकार स्ट्रॅटेजी म्हणजे सोशल मीडियावरचा नवा अवतार. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पद्धती बाजूला ठेवत थेट इंस्टाग्रामवर रील्स बनवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या रील्स तुफान व्हायरल झाल्या. एवढंच नाही तर सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनाही रील्सच्या माध्यमातून जेनझींशी संवाद साधण्याचे निर्देश देण्यात आले. भाजपच्या केंद्र आणि राज्य युनिट्सनी सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून सरकारची धोरणं, परीक्षा सुधारणा आणि विकासाचे मुद्दे तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पूर्वी राजकीय पक्ष निवेदनं देऊन मोकळे व्हायचे, पण जेनझीला असे औपचारिक भाषण आवडत नाही. त्यामुळे भाजपाच्या सोशल मीडिया सेलनं मीम्स आणि ट्रेंडिंग ऑडिओचा वापर करून उत्तरं देण्यास सुरुवात केली आहे. तसंच केंद्र सरकारच्या योजना, स्टार्टअप्स आणि रोजगाराच्या संधी सांगण्यासाठी भाजपनं युट्यूबर्स, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आणि पॉडकास्टर्सचा वापर वाढवलाय. नमो ॲप आणि माय गव्हर्नमेंटवर खास तरुण पिढीसाठी सर्वे आणि फीडबॅक सेशन चालवले जात आहे, जेणेकरून तरुणांना त्यांचं म्हणणं थेट दिल्लीपर्यंत पोहोचत असल्याचा आभास निर्माण व्हावा. दुसरी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी वादांपासून दूर राहणारे नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मोदी सरकारचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या जोशी यांनी प्रधानांच्या राजीनाम्यानंतर लगेच पदभार स्वीकारला. परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणं आणि विद्यार्थ्यांचा गमावलेला विश्वास परत मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात ठोस अशी स्ट्रॅटेजी केंद्रापेक्षा राज्य पातळीवर बघायला मिळतीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारनं जेनझीची नाराजी दूर करण्यासाठी एक स्वतंत्र डॅमेज कंट्रोल आराखडा तयार केलाय. त्यात तरुणांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत 31 मार्च 2027 पर्यंत राज्यभरात तब्बल 1000 रोजगार मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 9 मुद्द्यांचा विस्तृत आराखडा मंजूर करण्यात आलाय. यानुसार आयटीआय पुरतं मर्यादित न राहता सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हे मेळावे पोहोचवले जातील आणि उमेदवारांना मेळाव्यापूर्वी 2 आठवड्यांचं सक्तीचं प्रशिक्षण दिलं जाईल. एकूणच काय तर रोजगाराचा प्रश्न सुटला तरच जेनझीचा विश्वास खऱ्या अर्थानं परत मिळेल, हे या पावलामागचं गणित आहे. आता चौथी स्ट्रॅटेजी म्हणजे भाजप युवा मोर्चाची पुनर्रचना. पक्षाच्या युवा मोर्चानं जाहीर केलं आहे की यापुढे ते तरुणांशी जोडण्यासाठी कोचिंग क्लासेस, क्लबिंग सारख्या सामाजिक उपक्रम आणि भजन कीर्तनासारख्या पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनही संपर्क साधणार आहे. आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या व्यासपीठांवरून भाषण देण्याऐवजी कॅफे, कोवर्किंग स्पेस आणि कॉलेज फेस्टिवल्स मध्ये जाऊन तरुणांशी गप्पा मारतील. जेनझीला गेमिंग, कोडिंग आणि तंत्रज्ञानाची प्रचंड आवड आहे.
भाजपनं विविध राज्यांमध्ये ई स्पोर्ट्स स्पर्धा, नॅशनल हॅकेथॉन आणि डिजिटल आर्ट कॉम्पिटिशन्सचे आयोजन करून तरुणांशी जोडले जाण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही तुमचे ऐकायला आलो आहोत या संकल्पनेखाली युवा संसद आणि ओपन माईक सेशन्स घेतले जात आहेत, जिथे तरुणांना थेट प्रश्न विचारण्याची मुभा दिली जाते. आणखी एक गोष्ट म्हणजे जेनझी केवळ नोकरी किंवा परीक्षेपुरता मर्यादित विचार करत नाही. हा वर्ग पर्यावरणाचं रक्षण, जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा आणि डिजिटल स्वातंत्र्याबाबतही तितकाच संवेदनशील आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे तरुण पिढीत पर्यावरणाचा मुद्दा पुढे आला होता. हे शांत करण्यासाठी भाजप आता ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या म्हणजे ईव्ही क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचं चित्र तरुणांसमोर मांडत आहे. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनतंय. भारताचं टेक इकोसिस्टीम जगात भारी आहे. हे नरेटिव्ह जेनसीच्या मनावर बिंबवले जात आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा विजय मानला गेला असला तरी जेनझीची मनधरणी करणं भाजपसाठी इतकं सोपं नाही. आता फक्त डिजिटल PR, मीम्स किंवा योजनांच्या जाहिरातींनी जेनझीचं समाधान होणार, की त्यांना खरंच जमिनीवर बदल दिसेल, परीक्षांमधील पारदर्शकता टिकून राहणार का आणि नवीन रोजगाराच्या संधी प्रत्यक्षात मिळणार का, यावरच भाजप आणि जेनझी मधील संबंधांचे भवितव्य ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जंतर मंतरच्या आंदोलनानंतर भाजपने सुरू केलेलं हे प्रयत्न नाराज जेनझीचे मन वळवण्यात यशस्वी ठरतील का, की तरुण पिढी आगामी निवडणुकांमध्ये काही वेगळाच निकाल दाखवेल? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.